नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सपर्ट टीचिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण मॅथमॅटिकल लॉजिक यामधील एक्सरसाइज 1.1 यामधील जे आपला क्वेश्चन नंबर 5 राहिला होता तो आपण कंप्लीट करणार आहोत। तर क्वेश्चन नंबर 5 सांगतोय राइट द निगेशन ऑफ द फॉलोइंग। तर एवढ्याचे आपल्याला काय करायचे आहे, निगेशन काढायचे आहे। तर सर्वप्रथम आपल्याला सांगलेले आहे Tirupati is in Andhra Pradesh. 3 is not a root of the equation, this quadratic equation. Root 2 is a rational number आणि हे 2 आहे। तर आपल्या निगेशन जेव्हा आपण काढायलो निगेशन, तर पहिले कन्सिडर करा निगेशन यानी नॉट। निगेशन यानी काय म्हणतो आपण, नॉट असं म्हणतो। मग पहिलं जे इक्वेशन आहे आपल्या पहिल्याचं जर निगेशन काढायचं असलं, पहिल्या जे आपलं फर्स्ट क्वेश्चन आहे हे आपण आन्सर इथं लिहिलं। आन्सर कोणाचं आहे, पहिल्याचं। तर असे तिरुपती तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश। फक्त जे इज आहे इजच्या पुढे काय लावायचं, नॉट। जे आपले हेल्पिंग वर्ब असतात तिथं त्याच्या पुढे काय लावायचं, नॉट। आणि जिथं नॉट आहे तिथं नॉट काढायचं, इजच्या पुढे आपण नॉट लावलं। सेकंड आहे 3 इज, हे नॉट काढून टाकायचं। 3 इज अ रूट, 3 इज अ रूट ऑफ द इक्वेशन, 3 is the root of the equation, that is x square plus 3x minus 18 equal to 0। नंबर 3 याच्या पुढे नॉट लावायचे। रूट 2 इज नॉट अ रॅशनल नंबर। निगेशन म्हटलं तर काय करणार, सरळ सरळ नॉट नसेल तर नॉट लावणार आणि नॉट असेल तर आपण काढणार। यानंतर 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे, पॉलीगॉन ए बी सी डी इज अ पेंटागॉन। आपण काय लिहिणार आहे, पॉलीगॉन ए बी सी डी ई, ए बी सी डी ई इज नॉट अ पेंटागॉन। चला मग हे दिसत नाही बराबर, तर आपण हे 2 चे आहे इथेच करणार। 3 झालेले आहे, 4थं आणि 5वं निगेशन। आपल्याला या 4 नंबरचं जे निगेशन जर आपल्याला घ्यायचं असेल, नंबर 4 काय लिहिणार, पॉलीगॉन ए बी सी डी ई is not a pentagon। चला, आणि 5वं जे आहे 7 + 3 ग्रेटर दॅन 5 होतं, नॉट ग्रेटर दॅन आपण 5 म्हणणार। हे आपले काय झालेले आहेत, निगेशन झालेले आहेत 5ही क्वेश्चनचे। चला मग तर या ठिकाणी आपलं एक्सरसाइज 1.1 पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे। तर यानंतर आपण बघणार आहोत स्टेटमेंट पॅटर्न, जे की एक्सरसाइज 1.2 मधले आहे।
एक्सरसाइज 1.2 जे की एक्सरसाइज 1.2 आहे. यामध्ये आपण बघणार आहोत स्टेटमेंट पॅटर्न आणि ट्रूथ टेबल बघणार आहोत आपण. स्टेटमेंट पॅटर्न आणि ट्रूथ टेबल. तर फर्स्ट आपला क्वेश्चन आहे कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल. construct truth table for following statement pattern. For following statement pattern. आपण 1.2 मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट बघत आहोत. तर यामध्ये पहिलाच क्वेश्चन आपण घ्यायलोय हे स्क्वेअर ब्रॅकेट P then negation Q and Q ब्रॅकेट क्लोज देन P. चला, तर यामध्ये आपल्याकडे स्टेटमेंट किती आहेत बघणार. स्टेटमेंट पॅटर्न कशाला म्हणतात. स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे रिलेशन बिटवीन स्टेटमेंट अँड देअर कनेक्टिव्ह. कनेक्टिव्ह कोणकोणते आहेत ते देन अँड आणि देन. तर आपल्याकडे बघा स्टेटमेंट आहे दोन, एक आहे P आणि Q. कनेक्टिव्ह हे एक, हे दोन आणि हे तीन कनेक्टिव्ह आहेत. म्हणजे आपण पुढे काय केलं, हे दोन स्टेटमेंट आणि तीन कनेक्टिव्ह तरी एकूण किती 5. म्हणजे आपल्याकडे एकूण 5 सिंबॉल तयार होतील. आपल्याकडे किती 5 कॉलम तयार होतील. कॉलम किती तयार करायचे 5. कसे करणार 5 कॉलम तयार बघा. इकडे फर्स्ट हे पहिला एक आहे P, दुसरा आहे Q, तिसरा आहे P देन Q हे, नंतर आहे P देन Q अँड Q, नंतर सर्वांचं मूळ का आहे डबल इम्प्लिक देन आहे. हे स्क्वेअर ब्रॅकेट का आहे बाबा P देन Q ब्रॅकेट क्लोज अँड Q देन P. हे बघा किती बॉक्स झाले 1 2 3 4 5. आपल्याकडे एकूण 5 बॉक्स झालेले आहेत. चला बघा बॉक्स किती झाले आपल्याकडे 5. 1 2 3 4 5. कसे बॉक्स तयार झाले. स्टेटमेंट किती आहेत P आणि Q 2 म्हणजे 2 स्टेटमेंट प्लस कनेक्टिव्ह बघा हे 1, हे 2 आणि हे 3. 3 प्लस 2 किती झाले हे 5. 1 2 3 4 5 झालेले आहे. मग आता P आणि Q जर स्टेटमेंट असतील, 2 स्टेटमेंट असतील P आणि Q, तिथे एंट्रीज किती भरायच्या 4 एंट्री भरायच्या. किती भरायच्या 4 एंट्रीज. हे लिहायचं दोनदा लिहिणार T आणि दोनदा लिहिणार F. दोनदा लिहिणार आपण T आणि दोनदा लिहिणार F. यानंतर एक T लिहिणार F, एक T लिहिणार एक F लिहिणार. हे झालं. 2 वेळेस T 2 वेळेस F, एक वेळेस T एक वेळेस F, एक वेळेस T एक वेळेस F. देनची कंडिशन TF असेल तर फॉल्स अदरवाइज ट्रू. हे TF असेल तर फॉल्स आहे, बाकी सर्व ट्रू आहे. TF नाही ट्रू, TF आहे फॉल्स, TF नाही ट्रू, TF नाही हे ट्रू. एवढे आले ट्रू. मग आता काय म्हटलं हे P देन Q हे आणि हे Q या दोघांचं घ्यायचं अँड ची कंडिशन आपल्याला माहित आहे. दोन्ही ट्रू तर ट्रू अदरवाइज फॉल्स. दोन्ही ट्रू आहे म्हणून आन्सर काय येईल ट्रू. दोन्ही ट्रू नाही फॉल्स. दोन्ही ट्रू आहे ट्रू. दोन्ही ट्रू नाही फॉल्स. या दोघांचं काय घेतलं आपण अँड घेतलेलं आहे. अँड ची कंडिशन दोन्ही ट्रू तर ट्रू, दोन्ही ट्रू नाही फॉल्स, दोन्ही ट्रू आहे ट्रू, दोन्ही ट्रू नाही फॉल्स. मग आपल्याला काय करायचं आहे ही कंडिशन हे आणि हे शेवटचं म्हटलं
याचा आपल्याला काय घ्यायचं आहे, देन घ्यायचं आहे. देन घेताना हे फर्स्ट आहे, हे सेकंड आहे, इकडून इकडे बघणार. टी एफ नाही ट्रू, देनची कंडिशन काय, फर्स्ट टी आणि सेकंड एफ असेल तर फॉल्स आहे. इकडे बघा, हे टी एफ नाही ट्रू, हे उलट नाही बघणार टी एफ. आणि पहिले कोण आहे, हे कॉलम आहे, इथं बघलं तर टी एफ नाही ट्रू, टी एफ आहे फॉल्स. त्याच्यानंतर हे टी एफ नाही ट्रू. तर आपला हे पहिला स्टेटमेंट पॅटर्न आपण घेतलेला आहे. बघून घ्या, फर्स्ट स्टेटमेंट पॅटर्न आहे, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर स्टेटमेंट पॅटर्न. फर्स्ट आहे हा. चला नेक्स्ट आणखी एक घेणार आपण. आज आपण सुरुवात करू त्या क्वेश्चनची फक्त. construct the truth table for each following of each statement pattern. The second आहे number 2, P and negation Q, double implication P then Q. चला सिंबॉल किती करणार, सर्वप्रथम बघा कॉलम, चुकीने सिंबॉल म्हणलेला आहे, कॉलम किती करायचं बघा. सर्वप्रथम स्टेटमेंट किती आहे, 2. कनेक्टेड बघा 1 2 3 4, एकूण किती बनणार, मग 6 बनणार. पहिले कोण आहे P, नंतर कोण आहे Q, नंतर पी क्यू तर घेतले पहिले, नंतर कोण आहे निगेशन क्यू, हे निगेशन क्यू, नंतर पी अँड निगेशन क्यू, नंतर हे पी देन क्यू, नंतर या सर्वांचे मिळून डबल इम्प्लिकेशन. फर्स्ट कोण आहे पी अँड निगेशन क्यू, डबल इम्प्लिकेशन पी देन क्यू, हे डबल इम्प्लिकेशन P then Q. ओके, हे डबल इम्प्लिकेशनचा सिंबॉल आहे, म्हणजे डबल एरो. स्टेटमेंट किती म्हणली होती आपण, 1 2 3 4 5 6. 6 कशाला माहित आहे, आपले 2 स्टेटमेंट पॅटर्न, सिंबॉल 1 2 3 4, 4 + 2 6 आलेले आहे. मग चला तर आपण काय, 2 स्टेटमेंट असले आपण काय करणार, 2 वेळेस टी आणि 2 वेळेस ए. मग 1 वेळेस टी 1 वेळेस एफ, 1 वेळेस टी 1 वेळेस एफ. निगेशन क्यू, निगेशन म्हटलं टीच एफ, एफचं टी, टीच एफ, एफचं टी, याला निगेशन म्हणतात. मग हे पी आणि निगेशन क्यू म्हणले, हे पी आणि निगेशन या दोघांचा अँड घ्यायचा. अँडची कंडिशन दोन्ही ट्रू तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. दोन्ही पण हे ट्रू नाही म्हणून फॉल्स, दोन्ही पण ट्रू आहे ट्रू, हे दोन्ही पण ट्रू नाही फॉल्स, हे दोन्ही पण ट्रू नाही फॉल्स झालं. देनची कंडिशन पी देन क्यू या दोघांच, देनची कंडिशन टी एफ असेल तर फॉल्स, टी एफ नाही ट्रू, ट्रू, टी एफ आहे फॉल्स, टी एफ नाही ट्रू, उलट नाही बघायचं, सरळ टी एफ नाही ट्रू. यानंतर या दोघांचं आपल्याला डबल इम्प्लिकेशन घ्यायचं, या दोघांचं काय घ्यायचंय, डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशनची कंडिशन दोन्ही सेम असेल तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. दोन्ही सेम नाही ट्रू, नाही दोन्ही सेम नाही फॉल्स, दोन्ही सेम नाही फॉल्स, दोन्ही सेम नाही फॉल्स, दोन्ही सेम नाही फॉल्स. तरी आपला काय क्वेश्चन नंबर 2 होता.
नेक्स्ट नंबर 3, यामध्ये नंबर 3चा आहे पी अँड क्यू डबल इम्प्लिकेशन क्यू और आर. आता स्टेटमेंट पॅटर्न बघा. स्टेटमेंट 3 आहे पी क्यू आर. पी क्यू आर असल्यावर कसं करायचं बघा. 3 स्टेटमेंट आहेत. पहिले बघा एक पी एक क्यू एक आर म्हणजे 3 कनेक्टिव्हिटीज बघा 1 2 3 म्हणजे एकूण आपल्याकडे 6 कॉलम होतील. कनेक्टिव्हिटीज 1 2 3 आपल्याकडे कॉलम किती बनतील 6 बनतील. काय करणार मग 6 कॉलम बनवणार. हे पहिले पी सेकंड क्यू थर्ड आर नंतर पी अँड क्यू. पी अँड क्यू नंतर हे क्यू और आर नंतर दोघांचे मिळून डबल इम्प्लिकेशन पी अँड क्यू डबल इम्प्लिकेशन क्यू और आर. 1 2 3 4 5 6 झाले. मग आता एंट्रीज किती भरणार बघ. जेव्हा पी क्यू आर असतात तेव्हा काय करायचं 2 गुणिले 2 गुणिले 2 2 दोन्ही 4 4 दोन्ही 8 असे 8 एंट्रीज होणार. रो आपले 8 होणार. 2 असल्याने किती होऊ लागले 2 गुणिले 2 4 होत होतं. आता किती होणार एंट्रीज 8 होणार. कशा होणार बघा इकडे. पहिल्यापासून पी चं काय करायचं 4 वेळेस टी घेणार. 4 वेळेस टी 1 हे 2 हे 3 4 4 वेळेस टी घ्यायचं आणि 4 वेळेस 1 2 3 4 लिहिले. 4 वेळेस टी 4 वेळेस 1 बॉक्स मारून घेणार आहे. झालेला आहे. काय करायचं म्हटलं हे पहिले 4 वेळेस टी बघा 1 2 3 4 4 वेळेस टी 4 वेळेस 1 2 3 4. सेकंड टाइम्सला 2 वेळेस टी हे अशी 2 वेळेस टी आणि 2 वेळेस 2 वेळेस टी आणि 2 वेळेस थर्ड एक टाइम टी एक टाइम एक टाइम टी एक टाइम एक टी एक टी एक सर्वप्रथम हे कळणे जरुरी आहे. फर्स्टला 4 वेळेस टी 4 वेळेस सेकंडला 2 वेळेस टी 2 वेळेस 2 वेळेस टी 2 वेळेस थर्डला 1 वेळेस टी 1 वेळेस 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 लिहिलं. आता या दोघांसाठी आपल्याला अँड घ्या म्हटलं. मग अँड ची कंडिशन आपल्याला माहित पाहिजे. दोन्ही ट्रू तर ट्रू अदरवाइज फॉल्स. दोन्ही ट्रू आहे ट्रू दोन्ही ट्रू आहे ट्रू दोन्ही ट्रू नाही फॉल्स. हे दोन्ही ट्रू नाही फॉल्स. इथं बघा दोन्ही ट्रू नाही फॉल्स दोन्ही ट्रू नाही फॉल्स दोन्ही ट्रू नाही फॉल्स दोन्ही ट्रू नाही फॉल्स एवढे फॉल्स आलेले आहे. यानंतर क्यू और आर या दोघांचं आर घ्यायचं आपल्याला. क्यूचं आणि आरचं आर घ्यायचं. आर ची कंडिशन दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स अदरवाइज ट्रू. दोन्ही फॉल्स नाही ट्रू दोन्ही फॉल्स नाही ट्रू दोन्ही फॉल्स नाही ट्रू दोन्ही फॉल्स नाही फॉल्स. इथं बघा दोन्ही फॉल्स नाही फॉल्स दोन्ही फॉल्स नाही ट्रू दोन्ही फॉल्स नाही ट्रू दोन्ही फॉल्स नाही ट्रू दोन्ही फॉल्स आहे. तर आन्सर काय आलं फॉल्स आलेला आहे. चला मग या दोघांचं डबल इम्प्लिकेशन घ्यायचं. डबल इम्प्लिकेशनची काय दोन्ही सेम असेल तर व्हॅल्यू ट्रू अदरवाइज फॉल्स.
दोन्ही सेम आहे ट्रू, दोन्ही सेम आहे ट्रू, दोन्ही सेम नाही फॉल्स, दोन्ही सेम आहे ट्रू, दोन्ही सेम नाही फॉल्स, दोन्ही सेम नाही फॉल्स, दोन्ही सेम नाही फॉल्स, दोन्ही सेम आहे ट्रू. तर हे आपलं आन्सर आहे. बघून घ्यायचं. तरी आपण हे क्वेश्चन नंबर इथं 3 घेतलेला आहे. 3चं तुम्हाला माहित झालं, 3 1 2 3 आल्यावर कसं करायचं ते लक्षात आलेलं आहे. 8 एंट्रीज होतात, कशा होतात ते सांगलेलं आहे. यानंतर एक 4 नंबरचा क्वेश्चन घेणार आहोत. नंबर 4 हे आहे, खूप सोपं आहे. पी देन स्क्वेअर ब्रॅकेट निगेशन क्यू अँड आर. चला, तर फर्स्ट पी क्यू आर 3 स्टेटमेंट आले. 3 स्टेटमेंट तर आपल्याला काय होणार, 8 होणार माहित आहे. सर्वप्रथम कॉलम किती बघा, 3 स्टेटमेंट कनेक्टिव्ह 1 2 3, 3 + 3 किती होणार, 6 होणार. 6 कॉलम करणार. पहिले एक पी चा करणार, सेकंड क्यू चा, तिसरा आर चा. पी क्यू आर झाले. नंतर याची कर सेपरेट करायची गरज नाही, हे मधला घ्यायचं ब्रॅकेट मधला. क्यू अँड आर चा एक करणार. पुन्हा त्याचं बाहेर निगेशन आहे, निगेशन क्यू अँड आर चं निगेशन घेतलं. त्यानंतर या सर्वांचा मिळून, सर्वांचा काय, पी देन, हे पी देन स्क्वेअर ब्रॅकेट निगेशन क्यू अँड आर एवढं आलेलं आहे. क्यू अँड आर 1 2 3 4 5 6 झालेले आहेत. मग आपण आताच सांगलंय 4 वेळेस टी, 1 2 3 4, 4 वेळेस एफ, 1 2 3 4 झाले. चला मग आता काय करणार, मग 2 वेळेस टी, 2 वेळेस एक, 2 वेळेस टी, 2 वेळेस एक. पुन्हा 1 टाइम टी, 1 टाइम एफ, 1 टाइम टी, 1 टाइम एफ, टी एफ, टी एफ. आपण हे एंट्रीज भरले. आता काय, क्यू आणि आर याचं काय घ्यायचं, अँड. अँड ची कंडिशन, दोन्ही ट्रू तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. दोन्ही ट्रू आहे ट्रू, दोन्ही ट्रू नाही फॉल्स, दोन्ही ट्रू नाही फॉल्स, दोन्ही ट्रू नाही फॉल्स, दोन्ही ट्रू आहे ट्रू, दोन्ही ट्रू नाही फॉल्स, दोन्ही ट्रू नाही फॉल्स, दोन्ही ट्रू नाही फॉल्स. मग याचंच पुन्हा निगेशन घ्या म्हटलं. निगेशन काय, टीच एफ, एफ एफचं टी, एफचं टी, एफचं टी, टीचं एफ, एफचं टी, पुन्हा एफचं टी, पुन्हा एफचं टी. आता या पीचं आणि याचं आपल्याला काय घ्यायचं, देन घ्यायचं. देनची कंडिशन काय आहे, पहिले टी आणि एफ असेल तरच फॉल्स, अदरवाइज ट्रू. टी आणि एफ आहे, टी एफ आहे म्हणून फॉल्स. टी एफ नाही ट्रू, पुन्हा टी एफ नाही ट्रू, टी एफ नाही ट्रू, टी एफ नाही ट्रू, हे टी एफ नाही ट्रू. सरळ बघायचं, असं उलट नाही.
पहिले कोण आहे पी, म्हणून टीएफ नाही ट्रू, हे पण टीएफ नाही ट्रू, हे पण टीएफ नाही ट्रू. हे आपला काय होत आहे, क्वेश्चन नंबर 4 होता. आपण इथं क्वेश्चन नंबर हे 4 कंप्लीट केलेले आहोत. तर 5वा एक घेणार आहोत आपण, क्वेश्चन 5वा. हे 5 नंबरचा खूपच सोपा आहे. निगेशन पी अँड ब्रॅकेट, पुन्हा सिंपल ब्रॅकेट पी और निगेशन क्यू अँड क्यू. चला सर्वप्रथम कनेक्टिव्हिटीज बघणार किती आहेत. हे पी आणि क्यू हे 2 आहेत, नंतर हे 1 2 3 4 5, 5 आणि 2 7 कॉलम बनणार आपल्याकडे. सर्वप्रथम हे लक्षात आलं पाहिजे, किती कॉलम बनणार 7. कनेक्टिव्हिटी बघा 1 2 3 4 5, 5 कनेक्टिव्हिटीज आहेत आणि स्टेटमेंट आहेत 2 पी आणि क्यू. 7 सिंबल बनणार, 7 कॉलम करणार. चला मग हे पहिले पी, सेकंड आहे क्यू, नंतर हे निगेशन पी, नंतर इथे निगेशन क्यू, नंतर हे ब्रॅकेट मधले घेणार. आता काय आहे पी और निगेशन क्यू, नंतर संपूर्ण ब्रॅकेट पी और निगेशन क्यू अँड क्यू, नंतर सर्वांचे मिळून घेणार. सर्वांचे मिळून काय मग आता हे फर्स्ट आहे निगेशन पी, पुन्हा अँड आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय रे बाबा पी और निगेशन क्यू, हे पी और निगेशन क्यू अँड क्यू झालं. पी और निगेशन क्यू अँड क्यू हे शेवटचे, हे निगेशन पी अँड आणि हे इथला ब्रॅकेट पूर्ण इकडे लिहून टाकलं ॲज इट इज, पूर्ण जशाला तसं. चला पी अँड क्यू आहे, ओके. हे पी आहे, आर आहे, तो निगेशन क्यू आहे. चला काय लिहिणार, 2 स्टेटमेंट असल्यामुळे 2 वेळेस टी 2 वेळेस एफ. आता 4 वेळेस लिहायची गरज नाही, कारण पी क्यू आर आलेली नाहीये. मग चला झालेलंच आहे. 1 टी 1 एफ, 1 टी 1 एफ. निगेशन पी, टीचं एफ, टीचं एफ, एफचं टी, एफचं टी. निगेशन क्यू, टीचं एफ, एफचं टी, टीचं एफ, एफचं टी आलं. मग पी और निगेशन क्यू मध्ये हे पी और निगेशन क्यू या दोघांचा आपल्याला और घ्यायचा आहे. और ची कंडिशन दोन्ही फॉल्स तर फॉल्स, अदरवाइज ट्रू. दोन्ही फॉल्स नाही ट्रू, दोन्ही फॉल्स नाही ट्रू, दोन्ही फॉल्स आहे फॉल्स, दोन्ही फॉल्स नाही ट्रू. नंतर हे पी अँड निगेशन क्यू आणि सिंपल क्यू या दोघांचं काय घ्यायचं, अँड घ्यायचं आहे. अँड आपण कोणाचं घेणार आहोत, या दोघांचं अँड. अँड ची कंडिशन दोन्ही ट्रू तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. दोन्ही ट्रू आहे म्हणून ट्रू, दोन्ही ट्रू नाही म्हणून फॉल्स, दोन्ही ट्रू नाही म्हणून फॉल्स, दोन्ही ट्रू नाही म्हणून फॉल्स. लास्ट निगेशन पी आणि हे कॉलम बघा, निगेशन पी आणि हे कॉलम म्हणजे या दोघांचं ऍड घ्यायचंय. ऍड ची कंडिशन दोन्ही ट्रू तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. दोन्ही ट्रू नाही फॉल्स, दोन्ही ट्रू नाही फॉल्स, पुन्हा दोन्ही ट्रू नाही फॉल्स, दोन्ही ट्रू नाही फॉल्स. दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, अदरवाइज काय फॉल्स आपण असं घेतलेलं आहे. तर या ठिकाणी आपण एक्सरसाइज 1.2 यामधले आपण 5 क्वेश्चन कंप्लीट केलेले आहोत. याच्यानंतर बाकीचे क्वेश्चन आपण नेक्स्ट पिरियड मध्ये घेणार आहोत. धन्यवाद.